पंढरपूर नगरपालिकेसाठी परिचारक गटाचे पारडे जड, विरोधकांना सत्ता खेचणे अवघडच। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मोर्चे बांधणी सुरू झाली आहे। आमदार अभिजित पाटील, आमदार राजू खरे, अनिल सावंत यांनी सत्ताधारी परिचारक गटाविरुद्ध व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे। स्वर्गीय आमदार भारतनाना भालके यांच्या निधनानंतर परिचारक यांच्या विरोधात सक्षम विरोधक राहिला नाही। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या रिंगणात उतरल्यानंतर अभिजित पाटील यांनी आमदारकी मिळवली। गटतटात विभागला गेलेला विठ्ठल परिवाराला अभिजित पाटील यांच्या रूपाने आमदार मिळाला। पंढरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत परिचारक विरोधात अभिजित पाटील पूर्ण ताकदीने उतरणार आहेत। मात्र परिचारक यांची पंढरपूर शहरातील ताकद पाहता परिचारक विरोधकांवर वरचढ ठरतील असे सांगितले जात आहे। परिचारक गटाविरोधात विरोधक सक्षम आहेत का, हे या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। नमस्कार, मी सिद्धी आणि आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज। पंढरपूर नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गेल्या 2-3 वर्षापासून परिचारक गटाविरोधात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी रान पेटवले होते। भालके काळे गटाला घेऊन समविचारी आघाडी निर्माण करण्यासाठी दिलीप धोत्रे यांनी प्रयत्न केले होते। मात्र विधानसभा निवडणुकीत दिलीप धोत्रे यांचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर ते पंढरपूरच्या राजकारणापासून अलिप्त झाल्याचे पाहायला मिळत आहे। भगीरथ भालके यांना नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत 1,16,000 मतदान मिळाले होते। मात्र विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके राजकारणापासून अलिप्त दिसत आहेत। पंढरपुरात परिचारक यांच्या विरोधात भालके हे सक्षम विरोधक मानले जायचे। स्वर्गीय आमदार भारत भालके यांनी परिचारक विरोधकांची मोळी बांधली होती। मात्र स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करत अनेक नगरसेवक दुरावले आहेत। महादेव धोत्रे, उज्ज्वलताई भालेराव यांनी परिचारक गटात प्रवेश केला आहे, तर लखन चौगुले, अंबुरे यांनी आमदार आवताडे गटात प्रवेश केला आहे। नेतराव गंगेकर यांनी अनिल सावंत गटामध्ये प्रवेश केला आहे। अपक्ष आणि भालके समर्थक नगरसेवक प्रशांत शिंदे यांनी आमदार अभिजित पाटील गटात प्रवेश केला आहे। परिचारक यांच्या विरोधातील भालके गटाचे नगरसेवक भालके गटाला सोडून बाहेर पडले आहेत। त्यामुळे परिचारक गट पहिल्यापेक्षा अधिक सक्षम झाला आहे। भालके गटाचे वाताहत झाल्याचे दिसून येत आहे। आमदार अभिजित पाटील यांनी पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत लक्ष घातले तरी त्यांच्याकडे साध्य परिस्थितीमध्ये त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नाहीत। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार अभिजित पाटील नवे कार्यकर्ते निर्माण करून परिचारक विरोधात पॅनल करतील यात काही शंका नाही। जर आमदार समाधान आवताडे यांनी परिचारक सोडून विरोधी गटाला मदत केल्यास राजकीय उलथापालथ होऊ शकते, नाहीतर परिचारक गटाकडून सत्ता खेचून घेणे सोपे असणार नाही। धन्यवाद। गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जुंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर।